वडिलांच्या बदलीसाठी आईनं दागिने विकून जमा केलेले 3 लाख रुपये हरवल्यानंतर ते पैसे भरून काढण्यासाठी एका 24 वर्षीय सुशिक्षित तरुणानं चोरीचा मार्ग स्वीकारला. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 24 तासात उमरेड इथून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 57,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव प्रथम दडमल आहे. आकाश गुजरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 जुलैच्या रात्री चंद्रपुरातील टाटा शोरूम मधील गोदरेज डिजिटल लॉकरचा युनिक कोड वापरून 1,08,000ची रोकड चोरी करण्यात आली होती. लॉकरची कोणतीही तोडफोड न करता चोरी झाल्यानं पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित वाहनाच्या आधारे पोलिसांनी दडमलपर्यंत धागेदोरे पोहोचवले. चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. तपासादरम्यान प्रथमने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील नागपुरातील निबंधक कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या बदलीसाठी आईचे दागिने विकून 3 लाख रुपये जमा करण्यात आले. हे पैसे बँकेत जमा करण्यासाठी प्रथमला देण्यात आले, मात्र ते पैसे त्याच्याकडून हरवले. दरम्यान आई वडिलांच्या भीतीनं त्यानं ही बाब लपवून ठेवली आणि हरवलेले पैसे परत मिळवण्यासाठी त्यानं पूर्वीच्या नोकरी दरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीचा गैरवापर करत शोरूमच्या डिजिटल लॉकरचा युनिक कोड वापरून ही चोरी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही एक उमरेडमधील आरोपी नामे प्रशांत दडमल याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबूल दिली व त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यातील नगदी 57,000 रुपये जप्त केलेले आहे आणि पुढील तपास आम्ही त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे.